माणसाला आपण केलेल्या स्थलांतराची हुरहुर वाटली, म्हणून त्यानं झाडांना सोबत नेलं. झाडांनी तक्रार केली नाही, नव्या मातीत नव्या देशातही रुजत राहील. माणसाला आपण केलेल्या संकराची लाज वाटली, म्हणून त्यानं झाडांनाही कलम केलं. झाडांनी तक्रार केली नाही, नव्या झाडाच्या नव्या फांदीचा आपली म्हणून स्वीकार केला. आपण झाडापेक्षा कधीच उंच होऊ शकणार नाही असं लक्षात आल्यावर माणसानं झाडाची उंची कमी केली. झाडांनी तक्रार केली नाही, कुंडीतल्या जागेतही फुटलेल्या उंचीचा स्वीकार करून ती जगत राहिली. माणसानं झाडाशी सतत खेळ सुरूच ठेवला. अति झाल्यावर झाडांनी तक्रार केली. पंचतत्वाच्या पोटात खटला सुरू आहे. निकालाच्या अंदाजानं माणूस प्रचंड अस्वस्थ आहे, भयभीत झालेला आहे. पण आज ना उद्या निकाल तर लागणारच आहे. इंद्रजित भालेराव.